जय भीम मंडळी. जय भीम. बोला बोल वाचन बोल. दिला सर्वांना समतेचा मान, करुणी जीवाचे रान. दिला सर्वांना समतेचा मान, करुणी जीवाचे रान. अशी बाबासाहेबांची शान. भल्या भल्यांची तुटते मान, भल्या भल्यांची तुटते मान. जय भीम मित्रांनो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एक आदर्श संशोधक, तब्बल 32 पदव्या मिळवणारे आणि तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्यांचा अभिमान वाटतो त्या एका महान व्यक्तीविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मंडळी, बाबासाहेबांची जेव्हा 10वीची परीक्षा होती तेव्हा त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेले होते. बाबासाहेब पेपरला गेल्यावर रामजी बाबा स्वयंपाक करून ठेवायचे. पेपरवरून आल्यावर बाबासाहेब जेवण करायचे. एके दिवशी त्यांनी बाबांना विचारले, बाबा तुम्ही नाही जेवत का? बाबा म्हणाले, आधी तू जेवून घे मग मी जेवण करेन. काही दिवसानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आले की आपले जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी चुरत नाही. तेव्हा त्यांनी बाबांना विचारले, बाबा माझे जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही काय खाता? तुम्हाला भूक नाही लागत का? मंडळी, रामजी बाबांचे उत्तर नीट काढले नाही का? बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीने माझी भूक भागणार नाही. जेव्हा तू खूप मोठा होशील सगळे जग तुझा जय जयकार करेल. तुझ्याकडे बघताना माझी मान अभिमानाने उंच होईल, तेव्हाच माझी भूक भागेल. पुढे अथक प्रयत्न करून बाबासाहेबांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. मित्रांनो, या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळाले? तर आईबाप स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर जेवू घालतात. मुलांना सर्व काही मिळावे म्हणून रात्रंदिवस कष्ट करतात आणि आपणही